नमस्कार. SR टाइम मराठीच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आमच्यासोबत जे व्यक्तित्व आहे ते म्हणजे अष्टपैलू व्यक्तित्वाचे धनी अभय मांडकेजी. अभयजींशी आम्ही त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तित्वातल्या काही पैलूंबद्दल बातचीत आज करत आहोत, पण त्याआधी मी अभयजींचं या बातचीतमध्ये स्वागत करते. अभयजी, आजच्या या बातचीतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आणि जसं मी म्हटलं की आज आमच्यासोबत एक अष्टपैलू व्यक्तित्व आहे आणि त्या व्यक्तित्वाचे इतके वेगवेगळे पैलू आहेत, कारण अभय मांडकेजींना आम्ही एक गायक म्हणून ओळखतो, वादक म्हणून ओळखतो, निवेदक म्हणून ओळखतो आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठी ओळख म्हणजे गीत रामायणाची प्रस्तुती. आज आम्ही याच सगळ्या विषयावर त्यांच्याशी बातचीत करत आहोत. पण अभयजी, मी सुरुवात तुमच्या गायक रूपापासून करीने की गायन हे क्षेत्र म्हणजे कशी सुरुवात झाली, लहानपणीपासून गाणं म्हणजे बाळकडू गाण्याचं घरात होतं का, मिळालं का तुम्हाला? सगळ्यात पहिले तुम्हाला धन्यवाद की तुम्ही मराठी चॅनलला खूप छान जागृत ठेवलं आहे आणि मराठी व्यक्तींचा परिचय हा लोकांपर्यंत करता खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता मी आपल्या विषयावर येतो. असं आहे की मी हे ग्वाल्हेरचा माझा जन्म झाला. संगीत नगरी, तानसेन नगरी ग्वाल्हेर म्हणतात तिला. आणि ग्वाल्हेरला असं झालं की सगळ्याकडे खूप छान वातावरण गाण्याचं इथे अजूनही आहे. आणि माझी आई 1959 तिने संगीतमध्ये MA केलं होतं आणि अजूनही ती खूप छान गाते. तिच्या गळ्याला पण ईश्वरी देणगी प्राप्त झालेली आहे आणि ते मला म्हणजे बाय बर्थ मिळालं. म्हणजे ते बाळकडू मिळालं. हां, बाळकडू मिळालं. आणखी मग मी आईकडून गाणं शिकायला सुरुवात केली. आमच्याकडे जशी आई गायची तर मी असं करायचो की इतका छान गळा कसा काय तयार होईल. मग मी त्याच्याकडे लक्ष देत गेलो. मग आधी तयार झालं. मग मी तबला शिकलो. म्हणजे मला हेच म्हणायचं होतं की प्रथम गुरु तुमची आई आणि मग पारंपरिक गाण्याचं शिक्षण म्हणजे तुम्ही कोणी गुरु केले का, किंवा शास्त्रीय संगीताची शिक्षा इतर कोणाकडनं घेतली का? हो, माझ्या आईजवळच पुष्कळचं म्हणजे गाण्याचे वेगवेगळे पैलू होते. आणि ग्वाल्हेरला एक कुंडल गुरु नावाची मोठे प्रसिद्ध व्यक्ती होते, त्यांच्या परंपरेचे माधव उंबडेकर. मी त्यांच्याकडे तबला शिकायला सुरुवात केली. आणि मग तबला शिकता शिकता मला ते स्वतः उत्तम गायक पण होते आणि तबलाही वादक होते. मग त्यांच्याकडनं मी वेगळ्या वेगळ्या रागांकडे, त्यांच्याकडे रविवारी संगीताची मैफिल असायची आणि वेगवेगळे राग ते रंगवायचे. तर मी त्यांच्या तबला साथीला असायचो. तर तबला वाजवता वाजवता मी त्या रागांच्या बद्दल मला सगळी माहिती गोळा होत होती. आणि मग माझा कान तयार झाला. गाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढा गळा महत्त्वाचा नाही आहे तेवढा कान महत्त्वाचा आहे. कारण की व्यक्ती कानाने गातो, गळ्याने नाही गात. तुमचा गळा खराब असेल तुम्ही गाऊन जाल, पण जर सर्दीने कान बंद असेल तर गाता नाही येणार. तर असा माझा कान तयार झाला. मग ग्वाल्हेरचे कीर्तिस्तंभ संगीताचे पंडित बालासाहेब पूछवाले, तर त्यांचा मला सांगीतिक सान्निध्य खूप प्राप्त झालं. मी अनेक ठिकाणी त्यांच्यावर तबल्याला गेलो, संगतीला गेलो. आणि ते गाणं शिकवत असताना मी प्रत्येक त्यांच्याकडे गाणं नाही शिकलो, पण शिकवत असताना मी हे पाहिलं की हे काय काय शिकवतात. म्हणजे इंदोरला जेव्हा ते यायचे आणि कल्पनाताई झोकरकरे, शोभाताई चौधरी हे त्यांच्या शिकायच्या, तर मी त्यांना आपल्या गाडीवर घेऊन जायचो. मग मी ते टप्पा शिकवताना कसं शिकवतात किंवा काय लक्ष ठेवलं पाहिजे गाताना, काय नाही गायलं पाहिजे. जसं आपण निवेदक आहे तर निवेदकाला असं की काय बोलायचं ह्याच्यापेक्षा काय नाही बोलायचं हे महत्त्वाचं लक्ष ठेवलं की निवेदन छान असतं. वा वा, क्या बात आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पूछवाल्यांकडनं एक तऱ्हेने एकलव्यासारखी शिक्षा घेतली, असं समजू की अप्रत्यक्ष गुरुकडनं ती शिक्षा घेतली गेली तुमच्या ह्याच्यात. आणि जेव्हा आपण गाण्याबद्दल बोलतो तर ही सगळी रागदारी वगैरे तर तुम्ही हळूहळू संगत करत करत शिकला. पण स्वतः जेव्हा गीत रामायणाची प्रस्तुती तुम्ही देता, ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, पण गीत रामायण प्रस्तुती देताना पण गायन हा त्याचा भाग आहेच आहे. तर म्हणून सुद्धा कुठेतरी ही गायकी तुम्हाला आणखीन समृद्ध करावीशी वाटली का? गीत रामायण काय आहे मी सांगू शकतो. गीत रामायण एक सांगीतिक काव्य आहे. म्हणजे गीत रामायणाला अगदी 50-50% दोघांना नंबर आहे. गदी माडगूळकरांची रचना साहित्यातली आहे आणि त्याच्याच जोडीतोडीचं संगीत आहे स्वरगंधर्व सुधीर फडके. तर ह्या दोघी हिमालय सारख्या व्यक्तिमत्वानी हे चित्र रंगवलं आणि हे सांगीतिक चित्र आहे रामायणाचं. आणि 56 रागांमध्ये 56 गीतांना बांधणं 1955 रचना झाली. आणि आज सुद्धा नुसतं स्वयं रामप्रभू ऐकते तुमच्या कानात पडलं की लोक भान हरपून जातात. म्हणजे तो चमत्कार संगीताचा आहे. अगदी बरोबर. तर त्याच्यामुळे मला आकृष्ट झालो. आणि माझी आई पण गीतरामायण गायची. आसपासचे आमचे जितके लोक गीतरामायण गात होते त्यांच्याकडनं मी गीतरामायण हळूहळू शिकायला सुरुवात केली. मग ग्वाल्हेरला तेव्हा
वसंत आजगावकर यायचे मुंबईहून, अच्छा वो हिंदी में गाते थे. अच्छा. तर मग मी हिंदीकडे आकृष्ट झालो की भाई गीत रमणाचा हिंदी अनुवाद झाला. 37 भाषांमध्ये अनुवाद झाला गीत रमणाचा, तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, मल्याळममध्ये, इंग्लिशमध्ये. आणि हिंदीचा अनुवाद काय झालं की ग्वाल्हेरला एक होते रुद्रोत्तम मिश्र, ते माझ्या घराच्या मागे राहायचे. तर तो अनुवाद करताना मी त्यांच्याबरोबर असायचो आणि तो अनुवाद करताना मी पाहिलं की कशा ते लक्ष ठेवायचे. ते मला सांगायचे की लगना चाहिए कोई मराठी आदमी हिंदी गा रहा है. वाह. हाँ, लीजिए दशरथ पाय सदान, प्रकट हुआ पुत्रेष्ठ यज्ञ में, नॉट यज्ञ में. हाँ, यह मेरा सन्मान नाही म्हटलं गेलं पाहिजे. म्हणून मी ह्या सगळे बारकावे लक्षात ठेवून हिंदी प्रदेशामध्ये रामायणाला हिंदीच्या याच्यात प्रस्तुत करायला मला देवानी निवडलं. माझ्या करण्यापेक्षा असं म्हणायचं का देव मला साथ देतो. बरोबर. आणि ते माझं काम चाललंय. आपण पुढे यांच्याकडनं गीत रामायणाबद्दल आणखीन ऐकणार आहोत, पण जेव्हा आपण गायनाबद्दल बोललो आहोत तर आमच्या प्रेक्षकांकरता काय ऐकू आलंय? म्हणजे इतकी सुंदर अप्रतिम प्रस्तुती की ज्यांनी नुसतं मनच तृप्त नाही, कान पण तृप्त झाले असं मला वाटतं. आणि ही सुरुवातच आहे. अजून पुढे आपल्याला गीत रामायणाच्या वेळेस खूप आणखीन छान ऐकायला काही मिळणार आहे. मांडके साहेब, इतकं सुंदर ऐकल्याबद्दल मी तुम्हाला आधीच धन्यवाद देते. आणि जेव्हा मी वादक म्हणून तुमच्याबद्दल बोलायला जर हे केलं, तबला वादनाकडे कसे काय वळला? कारण हे सगळं गायन वादन हे कुठेतरी गीत रामायणाशी निगडीत आहेच आहे तुमच्या. पण वेगळे म्हणजे तबला वादक घ्यायचे, पण स्वतःला मला पण तबला शिकायचा आहे, ही सुरुवात कशी झाली? तबला असं झालं की मी कीर्तनमध्ये जायचो. ग्वाल्हेरचे कीर्तनकार यायचे, तुमच्या आपल्या इंदोरचेच कानडकर बुवा यायचे आणि महिनाभर त्यांचं कीर्तन व्हायचं. तर तबलेवाल्याला खूप म्हणजे तिथे प्रॉब्लेम यायची की त्याला ठेका कळत नव्हता, लय कळत नव्हती. मला हे कळून जायचं की गातात खूप छान आहे, पण साजेशी संगत त्यांना मिळत नाहीये. मग मी तबला हळूहळू शिकायला सुरुवात केली. मग त्याचे बारकावे मी उंबडेकर साहेब होते, माधव उंबडेकर, अद्वितीय तबलावादक. काय त्यांचा तबल्यावर हात होता आणि वजन कसं असायचं, ठेका कसा धरायचा, ठेका करताना बॅलन्स कसं असलं पाहिजे. सामान्यतः कसं होतं की डग्ग्याचा हात चांगला असतो किंवा तबल्याचा हात चांगला असतो, पण दोघांचं बॅलन्स कसं असलं पाहिजे जेणे दोन्ही करून तुमचं तबला उठेल. आणि सात संगतीत काय लक्ष ठेवायचं ह्याच्याकडे विशेष मी लक्ष देऊन संगतीला सुरुवात केली. कारण की तबल्यात कसं असतं, आता एक उदाहरण आहे की मुखडाच गाताना जर संगतीचं प्रेशर आहे तबल्याचं ते वेगळं असतं आणि स्टेंजा गाताना त्याचं अर्ध झालं पाहिजे.
अच्छा. जर तेच राहिलं प्रेशर तर मला आवाज वाढवावा लागेल, हो बरोबर आहे. लोकांना शब्द ऐकायचे हां. है ना. आणि जर त्याचं प्रेशर सेम राहिलं हां. तर मग तो गाऊ नाही पावत गाताना गायक. अगदी बरोबर. हे संगतीला खूप मोठं धोरण आहे. हां. आणि म्हणून मी नेहमी हिंदी में बताता हूं मैं कि साजिंदे उसे कहते हैं जो सा को जिंदा रखते हैं. वा वा, क्या बात आहे. म्हणजे खूप योग्य गोष्ट तुम्ही सांगितली आहे. कारण बरेचदा आपण असं बघतो की संगत करणारा व्यक्ती, तुम्ही जे प्रेशरबद्दल बोलताय, खरंच त्या गायकाला उगीच मग आवाज वाढवायकडे जावं लागतं. तर हे जे तुम्ही सांगितलं टेक्निकली ही गोष्ट पण खरंच बऱ्याच जणांना मला वाटतं संगत करताना कामास येण्यासारखी आहे. आणखीन काय सांगाल या वाद्याबद्दल सुद्धा, जेव्हा आपण आज तुमच्या तबला वादनाबद्दलही बोलतो आहोत? तर तबला शिकताना तबले म्हणजे मोठे मोठे घराणे झाले. जसं गाण्यामध्ये ग्वाल्हेर घराणं हे प्रिमिटिव्ह घराणं आहे आणि त्याच्यापासून वेगवेगळे घराणे निघाले. म्हणजे साध्या भाषेत कुर्ता म्हणजे ग्वाल्हेर घराणं, मग त्याचे वेगळे वेगळे कुर्त्याला कोणी कॉलर लावली, कोणी हे लावलं, मग वेगवेगळे आग्रा निघाला, जयपूर झालं. असं तबल्यातलं प्रिमिटिव्ह घराणं आहे दिल्ली घराणं. दादा तिट्टी दादा तू ना हा तबल्याचा घराणा आहे. मग तबल्याच्या घराण्यात ते वेगवेगळे घराणे दिल्लीपासून निघायला सुरुवात केली. मग अजराडा झाला, लखनौ झाला. आणि अजराड्याची खूप छान कहाणी आहे घराणं व्हायची की लखनौ घराण्याच्या मुलीला अजराड्याच्या एखाद्या मुलाला निकाह झाला, लग्न झालं आणि दहेजमध्ये 3200 गता दहेजमध्ये दिल्या गेल्या. म्हणजे त्याच्यानंतर ते लखनौला नाही वाजल्या. मग ते ताके तुना किडतक तात्रिकिडतक त्रिकिडतक तात्रिकिड धातीत दहा हा तबल्याचा बोल दिल्लीचा होता, लखनौला झाला. मग हा आता मुलीवाल्यांकडे गेला, मुलंवाल्यांकडे. म्हणून आता याचं लय बदलली, ताके तुना किडतक ता त्रिकिड तक त्रिकिड तकता त्रिकिड, हा आडा लय झाली. हा निघाला अजराडा घराणा. मग आता घराण्याचं पण जेव्हा वैशिष्ट्य आपण पाहतो की ते कसे असले पाहिजे, असंच गाण्यामध्ये जोड राग गाता जयपूरवाले. आता त्यांनी जर कौसी घराणा म्हटला तर कौसी म्हणजे मालकांस आणखीन कानडा याचं मिश्रण. पण सामान्यतः काय पाहायला मिळतं, आजकाल तर खूप पाहायला मिळतंय की मालकांसच्या ताना आधी गाऊन घेतात गायक, मांत्र्यामध्ये कानड्याच्या गातात. असं नसलं पाहिजे. तान सुद्धा आरोहाची जाताना मालकून असली पाहिजे आणि येताना दरबारीची असली पाहिजे. इथे एक लीलावती अडसोळ होत्या मोठ्या गायिका, मी त्यांच्यावर खूप संगत केली. तर त्या जेव्हा राजन के सरताज म्हणायच्या मुखडा मोठा खेळचा, तर असं वाटायचं की ह्याला म्हणतात गाणं. म्हणजे खूप छान जेव्हा सुनने की आदत जिसको पड़ जाए. आणि मग धीरे धीरे फिर संगीत में अलग अलग अपना विजन क्लियर रखते हुए, और इंग्लिश एक कहावत है हमारे उस्ताद लोग कहते थे, देखा सीख्या परख्या. हाँ, उससे बनता है संगीत. पहिले पाहायचं, मग शिकायचं आणि मग परखायचं की मला काय सूट करेल. म्हणजे तुम्ही लताचं गाणं छान म्हणता म्हणून मी लता म्हटली पाहिजे असं नाहीये. माझ्या आवाजाचं धोरण कसं आहे, मला कोणचा गायक आवडतो, म्हणजे मला कोणत्या गाण्याचं गाणं कोणतं सूट करेल. म्हणजे आता विषय सांगतो कोण म्हणतात साहेब हे गाणं खूप छान म्हणतात, तर मी विचारतो कोणचं गाणं छान म्हणतात, तर रफी गातात. तुम्ही विचार रफीचं कोणतं गाणं म्हणतात, कारण की रफीचे वेगळ्या वेगळ्या टेम्परामेंटची गाणी आहे. बिलकुल. जर चाहे कोई जंगली काय म्हणणारा हुईशाम उनका ख्याला चांगला नाही म्हणू शकत. तर त्याला हुईशाम उनका ख्याल आता म्हणताना काय काय लक्ष ठेवायचंय, तो परकाया प्रवेश कसा करायचा आहे, त्याच्या परकाया प्रवेश शब्द त्याच्यासाठी की तो तुम्हाला आता तुम्ही अनुमतीसह गाऊन दाखवतो कसं म्हटलं जातं. काय होतं, संगीतामध्ये दोन भाग आहे. एक असतं शास्त्रीय संगीत आणि एक असतं फिल्म संगीत किंवा लाईट म्युझिक याला म्हणतात, सुगम संगीत. तर माझ्या मतानुसार सुगम संगीत जास्त शास्त्रीय आहे. का, कारण की ते शास्त्र सांभाळून आहे. शास्त्रीय संगीतमध्ये तर आम्हाला खुली छूट आहे. कुठे गंधारा थांबायचंय थांबा, धनी रे ग म रे ग रे नि ध नि रे रे सा, धनी रे ग म प रे ग प रे नि ध नि रे. पण जर तुम्हाला मी एखादं म्हटलं की मी तुम्हाला पिक्चरचं गाणं ऐकवतो, तर ते माझ्या म्हणायच्या आधीच तुमच्या कानात जाऊन बसून जाईल. आणि मग तुम्ही मी काय गातोय ते नाही ऐकणार, तुम्ही मी काय नाही गाते तिकडे तुम्ही लक्ष जाईल. म्हणून मी नेहमी सांगतो की शास्त्रीय संगीत में होते हैं कलाकार और फिल्म संगीत में होते हैं नकलाकार. अरे वाह. हाँ, उसमें नकली कला है, उसमें आपको अपनी तरफ से कुछ भी नहीं जोड़ना, कारण ते ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. हो, त्यालाच तुम्ही कॉपी करून तेव्हा ते ऐकणार त्याला कम्पेअर करेल की तुम्ही किती त्याच्या जवळ पोहोचला आहात ओरिजिनल गायकीच्या जवळ. बरं, ह्याच्यात मजा असा आहे की ओरिजिनलपेक्षा जास्त छान पण नाही म्हणायचंय, ओरिजिनललाच अगदी कॉपी करायचंय. म्हणजे त्याचे दोन उदाहरण आहे, एक तुम्हाला मराठी दाखवतो आणि हिंदी दाखवतो. हिंदी का गाणं असं हुई शाम उनका ख्याल आहे. आता मला हे गाणं म्हणताना मला सगळ्यात पहिले असं करावं लागेल, तुम्हाला आणायचं आहे रफीचा फील आणायचा आहे. हुई शाम उनका ख्याल आ गया,
हुए शाम का ख्याल आ गया, वही जिंदगी का सवाल आ गया, हुए शाम का ख्याल आ गया. असा मला कुठे श्वास घ्यायचा आहे, कुठे प्रेशरनी म कसा म्हणायचा आहे. आता एक उदाहरण मराठीचं. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे गाणं म्हणत असताना काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, ही जेव्हा लोक ही लाईन ऐकतात तेव्हा त्यांचे सगळे कान ह्या लाईनीच्या मुर्कीकडे असतात. है ना. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकही ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. आता ही लाईन जर अशी जशी पेस झाली तर लोक म्हणतात हा म्हणजे तो ले मेन पण सांगतो की गाणं तो ठीक हुआ पर यार वो तसं नाही झालं जसं हवं होतं. म्हणून ते खूप जबाबदारीचं गाणं आहे. मला तर मतानुसार ह्याला नाव ठेवायला पाहिजे शास्त्रीय संगीत, आणि हे खूप शास्त्र संभाळून आहे. बरं, हे कालजयी रचना झाल्यानंतर ह्याच्यात बदल आजपर्यंत पण नाही. लगजा गले असं म्हटलं लतानी, लगजा गले तुमच्या गाण्याच्या असं आतून निघतं गाणं की ते आपण गाणं ऐकत नाही, ते फक्त त्या प्रवेश करतो वेगळ्या काळात. म्हणजे ती जितकी जिम्मेदारी त्या गायकाची असते त्याला बरोबर तसं कॉपीच करणं, तुम्ही जसं म्हणाला नक्कलच केली जाते ती, तर तेवढं ते ऐकणाऱ्याचे पण कान तयार असतात त्या गाण्याला. कारण तो इतक्यांदा ते गाण्याचं अक्षरशः पारायणच करून चुकलेला शब्द पारायण पारायण केलेलं असतं की ते कानच तयार असतात की अरे नाही इथे इथे हे गडबड झाली आहे. आणि शास्त्रीय गायनामध्ये तर अफाट आहे. स्काय हॅज नो लिमिट सारखं म्हणू शकतो की तो गायक आपल्या हिशोबाने तिथे किती पण म्हणजे त्याला वेगळ्या रूपात घेऊन जाऊ शकतो. जेव्हा आपण तबल्याबद्दल बोलत होतो तर मला नक्कीच तुम्ही इतका छान तबला पण वाजवत आहे माहिती आहे. आज आपल्या जो स्टुडिओमध्ये तबला तर नाही आहे, पण मला नक्की तुमच्याकडनं एखादा तोडा किंवा तबल्याचं हे काही ऐकायला आवडेलच. तबल्यामध्ये मी तुम्हाला एक म्हणतात कमाली परण. कमाली परांची विशेषता अशी असते की त्याच्यात 3 पल्ले असतात. आणि म्हणजे मी स्पष्ट करतो इथं तबल्यामध्ये एक असतो मुखडा, एक असतो तुकडा आणि एक असतो मोहरा. तर मुखडा असतो तो समेपासून समेपर्यंत जातो. दिन दिंदा ना दिन दिंदा धा तिन तिंदा तक दिन दिंदा धा धा दिन दिन ना धा धा दिन दिंदा, हा झाला मुखडा. हा समेपासून उठेल आणि समेवर पडेल. एक असतो तुकडा ज्याची आवर्तनं 2-3 असतात, तो मोठा असतो. आणि एक असतो मोहरा. तो मोहरा म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं मोहरा म्हणजे नातू, मुखडा म्हणजे मुलगा आणि तुकडा म्हणजे आजोबा. अगदी सिंपल भाषा, 3 पिढ्या. हा, तर मोहऱ्याची विशेषता अशी असते की तो कुठांनाही उठेल आणि समेवर पडेल. धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा तिन तिंता कडान त्रिकता त्रिकट धा, ह्याला म्हणतात मोहरा. जसा सुनो सजना पपी ह्याच्या वेळेस वाजलाय. हवाओं ने जो छेडे हैं हवाओं ने, आता इथे वाजलाय कडान त्रिकता त्रिकट धा, ह्याला म्हणतात मोहरा. आता हा प्लेसमेंट जर त्याला तबलेवाल्याला नाही येत तर तो ऐकणाऱ्याला मजा नाही देऊ शकत. हा झाला मोहऱ्याचा मजा. आणि आता तुकड्याचा झाला. तुकड्यामध्ये काय झालं, एक कमाली परण म्हणतात त्याला. तिची विशेषता अशी असते की 3 मुखडे असतात, म्हणजे 3 पार्ट असतात. आणि पहिल्या आवर्तनचा पहिला धा पहिल्या समेवर येतो, दुसऱ्या आवर्तनचा दुसरा धा दुसऱ्या समेवर येतो आणि तिसऱ्या आवर्तनचा तिसरा धा तिसऱ्या समेवर येतो. हा, याला म्हणतात फरमाईशी परण किंवा त्याचं दुसरं नाव आहे कमाली परण. तर ही खूप कठीण वाजवायला पण असते, गायलाही म्हणजे सांगायलाही असते, आणखीन ठेका झालेला असते. आता मी तुम्हाला ती ठेक्याने दाखवतो कशी असते.
धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता त्रिक धिन धिन धान धकिट धात्रिक धकिट कड धकिट घेना तुना कत्रि घेत्र धर गिरधर गिरधाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धान धकिट धात्रिक धकिट कड धकिट घेना तुना कत्रि घेत्र धर गिरधर गिरधाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धान धकिट धात्रिक धकिट कड धकिट घेना तुना कत्रि घेत्र धर गिरधर गिरधाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा धाय गिरधाय गिरत क्रांत क्रांधा. म्हणजे ते तिन्ही वेळेस जसं तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर याच्यात दुसऱ्या आपल्याला ते कळून आलं. पहिला धा समोर येईल, दुसरा धाय गिरधाय क्रांत क्रांत धाचा दुसरा धा दुसऱ्या समोर येईल. आणि ह्याचं आता ही परण आहे, हिला म्हणतात ही 81 मात्राची आहे. अच्छा. तर आता 27 त्रिक 81 आणि 16 85 म्हणजे 3 ताचा ठेका 5 वेळा वाजेल आणि ही परत 3 वेळा म्हणेल, म्हणजे 81 मात्रेला सम येईल. बरोबर. म्हणून असे हा असं त्याचं गणित असतं. आणि असे खूपसे मग लयकारी म्हणतात. मी तुम्हाला सांगतो, माझा रेल्वेत जेव्हा इंटरव्ह्यू झाला, आता विषय निघेल सांगतो की मला माधुरी सिंधियाजींच्या मुलीच्या लग्न याच्यावर येणारच होते पुढे की या सगळ्याच्यात तुम्हाला लोकांकडनं अप्रिसिएशन पण खूप मिळालं. त्याचं एखाद्या उदाहरणात मी हे उदाहरण घेणार होते, पण काही हरकत नाही, आता सुद्धा चालेल, मग पुढे पण घेऊया. काय झालं की माधुरी सिंधियाजींच्या मुलीचं लग्न होतं 1991 मध्ये. पण तेव्हा आम्ही मंगळाष्टक संगतीला गेलो होतो तबल्याच्या. माधव भागवत नावाचा एक मोठा गायक आहे, आता सध्या मुंबईला आहे. तर त्यांनी असं मंगळाष्टक आपण तिथे तयार केलं होतं आणि त्याच्यात मी तबला संगत केली होती. तर त्याच्यात सिंधिया साहेबांकडनं मला रेल्वेत जॉब मिळाला. आणखीन मी आज रेल्वे आरक्षण पर्यवेक्षक म्हणून रेल्वेत काम करतो. आणखीन विशेषता अशी झाली त्या बोलायची, मला सांगायचंच आहे की तो जो बोल आपण करतो त्या बोलांमध्ये पण असं लक्ष ठेवलं जातं की कोणता बोल कसा कुठे टाकला गेला पाहिजे आणि साहित्याच्या दृष्टीने त्या बोलाला किती वजन दिलं गेलं पाहिजे. तर त्याच्यात वेगवेगळे मुद्दे येतात. आणि साहित्याचा जर जाणकार गायक नसेल किंवा तबलेवाला नसेल तर त्याला साहित्य पण तितकं समजलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. शुक्रतारा मंदवारा गाणं म्हणताना तो शुक्रताराचा शू ह्रस्व आहे, दीर्घ नाहीये. तर तो शुक्रताराचा शू श्वास घेऊन शुक म्हणायचा. लोक शुक्रतारा शू मोठा करतात, तो शुक्रतारा होऊन जातो. किंवा गीतरामाचं उदाहरण झालं तर दशरथास त्या तिन्ही भार्या, सुवंश जात्या सुमुखी आर्या, आणि मग अधिमा म्हणतात ते सिद्ध पतीच्या सेवा कार्या. तिथे पती एक आहे आणि गायक चू काय करतात, सिद्ध पतींच्या दशरथ एकच आहे. आता इतकं लक्ष ठेवून साहित्य कला केलं गेलं. किंवा शेवटचं गाणं आहे, गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो. आता नोवर किती ठेवला गेलाय बिंदू, गाबाळानो ते ग्रुप सॉंग होऊन जाईल. त्या नोवरचा बिंदी ठेवली तर तो ग्रुप सॉंग मध्ये, ग्रुप सॉंग नाही होणार, ते दोघंच बाळक आहे. म्हणून गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो श्रीरामायण असं. जेव्हा तुम्ही सिंधियाजींबद्दल बोलला आहात मंगळाष्टक, तर आम्हाला थोडीशी मंगळाष्टक ऐकायला मिळेल का? हा बिलकुल मिळेल. मग मी तुम्हाला हे मंगळाष्टक आहे. सौभाग्याचा सुदिन मंगल आज असा उगवला, आशिष द्याया निमंत्रितांचा जमला जन मेळा. अनोळखी या दोन जीवांच्या ओळखीचा सोहळा, वधूवर श्री जन हो उधळा, कुंकुमाक्षत उधळा. सावधान सावधान शुभमंगल सावधान. शेवटचं कर्म भैरीमध्ये होतं. काश्मीरातल्या गुलाबासम तुमची प्रीत फुलावी, काश्मीरातल्या गुलाबासम तुमची प्रीत फुलावी. निर्झरासम तुम्ही रहावे नित स्वच्छंद गामी. आकाश धरेचे अतूट नाते, आकाश धरेचे अतूट नाते तुम्हा कळावे. दुनिये माझी
वधूवरानो दुनिये माझी वधूवरानो जीवन असे जगावे सावधान शुभमंगल सावधान सावधान क्या बात आहे. म्हणजे जसं मी म्हटलं ना की अष्टपैलू व्यक्तित्व आहे. तर आम्ही गायनाबद्दल बोलतोय, वादनाबद्दल जेव्हा बोलतोय तर आपल्याला अगदी सिंधियांकडे त्यांनी जी मंगळाष्टक गायली आहे ती सुद्धा आपल्याला आपल्या या चॅनल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ऐकायला मिळतीये. जेव्हा तबल्याबद्दल आपण परत मी तिकडे येते की तबल्याबद्दल बोलत होतो आम्ही, एखादा तोडा किंवा जे पण तुम्ही काही तबल्याबद्दल, कारण इथे मी मगाही म्हटलं की आपला जो तबला नाही आहे काय ऐकवू शकता, मग पुढे आपण तुमच्या गीतरामायणाबद्दल ओके. मी पहिले मंगळाष्टकाचं क्लिअर करतो की मंगळाष्टका साहित्याला काय लक्षात ठेवलंय आणि निरोप कसा दिलाय कवींनी. निर्जरासम तुम्ही राहावे नित स्वच्छंद गामी. पती पत्नीचं जीवन दोघांचं बरोबर तर चालतंय पण ते रेल्वेच्या रुळासारखं असतं. जरी वेगळ्या वेगळ्या तरी एकच चाललं गेलं पाहिजे. आणि निर्जरासम तुम्ही राहावे नित स्वच्छंद गामी. मग कवी सांगतोय आकाश धरेचे अतूट नाते तुम्हा कळावे. म्हणजे याचा अर्थ असा झालाय की दुरून पाहणाऱ्याला तुमचं अगदी मतभेद जरी असलं, किती मतभेद, आकाश धरेच्या इतकं जरी जमीन आसमान का अंतर भी रहा तरी जर दुरून पाहिलं तर आकाश धरा एकत्र होताना दिसते. हा, तर आकाश धरेचे अतूट नाते तुम्हा कळावे. म्हणजे जीवनामध्ये असं जगलं गेलं पाहिजे की पती पत्नीचं जे मतभेद आहे ते सामान्यतः लोकांना नाही कळलं पाहिजे. म्हणजे दूरदृष्ट्या लोकांना ते तसंच दिसलं पाहिजे जसं आकाश आणि धरती एकत्र लांबून दिसतात. किती पण डिफरन्स ऑफ ओपिनियन जरी असले तरी समोरच्याला तुमचं कळता कामा नाही की यांचं भांडण आहे. याला संसार म्हणतात. याला आमच्याकडे परंपरामध्ये विवाह त्याचं नाव दिलं गेलेलं आहे. आज आपण ज्या विवाह तुटताना पाहून राहिलो किंवा छोट्या छोट्या गोष्टींना मोठं केलं जात आहे तर त्याच्यावर विषय घेतलाय हा सुद्धा. याच्यावर पण एक कार्यक्रम होऊ शकतो तो आपण पुढे कधी करूया की खरंच आहे हा सुद्धा आजच्या काळाची गरज आहे अशा गोष्टींवर सुद्धा बातचीत करणं. की हे जे उदाहरण तुम्ही आता मंगळाष्टकेच्या माध्यमातून देत होता. आणि परत मी म्हणीने की आम्हाला तबल्याबद्दल तबल्यामध्ये एक हत्ती परण होती आहे. ती सामान्यतः कोणी इथे वाजवत नाही. एक हत्ती परणची विशेषता अशी असते की ती फक्त एका हातानेच चालते. तिला डग्ग्याची गरज नसते. अच्छा है ना. धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तिन तिन ता त्रग दिन दिन दा दिन दिन तिट 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 दिन नाना तिट ता तिट तान तान दिन तान तान ता तिट दिन तान तान ता तिट दिन तान तान धा दिन दिन दा. ह्याच्यामध्ये कुठल्याही हाताचा प्रयोग झाला नाहीये. दिन दिन तिट तिट फक्त तबल्याचा प्रयोग. त्याला एक हत्ती म्हणजे एका हाताची परण असं त्याचं नाव आहे. एक हत्ती परण. आणि एक म्हणतात तिपल्ली. तिपल्ली म्हणजे 3 पल्ले असतात त्याच्यात लईचे. धा किट तक धूम किट तक थुंगा टक तक थुंगा धा किट तक धूम किट तक थुंगा तक तक थुंगा धगन 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 दिन दिन नगनता धा किट धूम किट धा किट धूम किट धा धा किट धूम किट धा किट धूम किट धा धा किट धूम किट धा किट धूम किट धा किट तक धूम किट तक थुंगा तक तक थुंगा धा किट तक धूम किट तक थुंगा तक तक थुंगा धगन 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 दिन दिन नगनता धा किट धूम किट धा किट धूम किट धा धा किट धूम किट धा किट धूम किट धा धा किट धूम किट धा किट धूम किट धा. क्या बात आहे. म्हणजे ह्याला खरं कलाकार ज्याला आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इथे हेच म्हणीने की तबला समोर नाहीये पण तरी सुद्धा बोलून सुद्धा तो तबला इथेशी तयार केला गेला असं म्हणू शकते मी. की असं अगदी असं फील होतंय की तो तबला इथे वाजवला गेला आहे. आणि आता मांडके साहेब जर आपण गीत रामायणाकडे आलो तो गीत रामायणाच्या आधी मी तुमचं निवेदक रूप जे आहे की तुम्ही निवेदन सुद्धा करता. एखाद्या निवेदकाला म्हणजे मी नवीन लोकांना शिकायचं असेल त्यांच्या हिशोबाने सुद्धा म्हणेन निवेदकाला तुम्ही मघा म्हणाला तसं काय बोलण्यापेक्षा काय नाही बोलायचंय आणि कसं मंच सांभाळायचं आहे. काय सांगाल निवेदनाबद्दल? सगळ्यात पहिलं तर जेव्हा तुमचं निवेदनाचं निमंत्रण येतं तेव्हा तुम्हाला हे पाहायचं आहे की हा कार्यक्रम कुठे आणि त्याची पृष्ठभूमी काय, त्याचा आयोजनाचा उद्देश काय आणि त्या उद्देशाला आयोजना लक्षात ठेवून तुम्हाला त्याच्या अनुरूप एखादं डोक्यात सगळं आणलं गेलं पाहिजे. तुमचं स्केलेटन म्हणजे पूर्ण खाका क्लिअर असला पाहिजे की मला तिथे हे बोलायचंय. आता मी निवेदनचं काय वेगळी स्टाईल काढली आहे म्हणजे ती माझी स्वतःची मी केली आहे की मी खूप कीर्तन ऐकली. नारदी कीर्तन मी जवळजवळ 40 वर्ष तबला वाजवला. त्याच्यामुळे बडे बडे मातब्बर कीर्तनकार कमेश्वर बुवा, कान्हेरे बुवा, आमचे घाग बुवा
म्हणजे मी तुम्हाला सांगू 8-8 दिवस फक्त सीता स्वयंवर चालायचं. विश्वामित्रांनी जनकाला पत्र लिहिलं, मुलीच्या लग्नाला या, स्वस्ति श्री सामवेदो अथर्ववेदो मूर्तये सकल शास्त्रादिज्ञ त्रिकालज्ञ तपश्चक्रवर्तीन विद्वान मुकुट म्हणे. ह्या पत्राची फोड हे लोक 8-8 दिवस करायचे की पत्रात काय मायना होता, म्हणजे पत्र कोणी लिहिलंय, मजकूर होता. आणि तो त्याला अनेक काव्यांचे प्रकार आहे, ज्याला म्हणतात मोरपंथ. आता मोरपंथांचं नाव निघालं म्हणजे मोरपंथांचा खूप मोठा उपकार आहे मराठी भाषेवर. आत्ता सध्या रामायणाची संख्या आहे 213 वर्ल्ड रामायण कॉन्फरन्सच्या अनुसार. त्याच्यापैकी 108 रामायण एकट्या मराठी व्यक्तीच्या नाम दर्जे आहे. त्यांचे 108 रामायण आहे मोरपंथांचं. त्याचं एकाचं नाव आहे अद्रोष्ट रामायण. मतलब पूर्ण रामायण वाचलं तो ओठाला ओठ नाही चिपकत. त्याच्यात प फ ब भ म आहेच नाही. रघुनंदन, दशरथ तनय, राघव असे रामाचे पर्यायवाची वापरले मोरपंथांनी. आणि मोरपंथाची विशेषता अशी होती की एकच ओळ 3 वेळा येते आणि त्या 3 वेळेत जो शब्द येतो त्याचा अर्थ वेगळा वेगळा असतो. प्रत्येक अर्थ वेगळा वेगळा असतो. जसं एक उदाहरण देतो तुम्हाला. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते. काय शब्द आला? मुलगी लग्नाची झाली की बापाच्या हृदयाला कातरते. आता हा कातरते पुन्हा येईल, अर्थ वेगळा. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते. कातरते प्रश्न, कातरते सासर सागर पार कशी जाय बुडते का तरते. पंढरीनाथ महाराज असे मोरपंथ खूप मी ऐकायला मिळाले. आणि त्याच्यामुळे मी आपल्या निवेदनामध्ये असं करतो की एखादा कथानक घेतो आणि त्या कथानामध्ये खूप सस्पेन्स असतो की पुढे काय झालं, पुढे काय झालं. जसं आता रुक्मिणी स्वयंवराची एक पत्रिका तयार झाली आणि पत्रिकेमध्ये मजकूर तोच होता, पण ती कौरवांकडे गेली तर अर्थ वेगळा होता, पांडवांकडे गेली तर अर्थ वेगळा होता. शिशुपाल नवरा रुक्मिणी नवरी, श्रीकृष्ण नवरा रुक्मिणी नवरी. ही पत्रिका पांडवांकडे गेली. शिशुपाल नवरा रुक्मिणी नवरी, श्रीकृष्ण नवरा रुक्मिणी नवरी. तर आता अशी रुक्मिणी स्वयंवरामध्ये काय काय झालं, कारण कौरवांनी तो अर्थ त्यांच्या हिशोबाने घेतला असेल. तर तो असं ह्याला म्हणून मी निवेदन तयार केलं आणि ते मला प्रसिद्धी मिळत चालली गेली. आणि मग मी काय पाहतो, पिक्चरची जरी गाणी असली तर त्याच्यात मी आपली एक सबकॉन्शियस माइंडमध्ये कथा ठेवतो. अच्छा, जसं तुम्ही आता लता की कथा बद्दल म्हणता की लताजींच्या गाण्याबद्दलचे जे कार्यक्रम होतात त्याच्यात तुम्ही ती कथा एक वेगळी स्वतःची ती चालते मागे मागे चालते. तिच्यात मी असं घेतलंय की महादेव पार्वतीला जेव्हा गुह्य सांगतात ते सामवेदाचं, तर ही सत्य घटना आहे. म्हणजे शास्त्रानुसार ते समुद्र किनाऱ्यावर बसलेले आणि पार्वती मांडीत बसली आहे आणि त्यांना त्रिकाल महादेव संगीतचे एक एक स्वर सांगतात. याला षडज म्हणतात, याला गंधार म्हणतात, याला मध्यम म्हणतात. हा बरोबर लागला हे ठरवेल कोण? बरोबर हे ना, ठरवणारा कोण? त्याचा गुरु. त्यांनी ज्या गुरुकडनं शिकलं त्याच्या कानात तो ट्यून झाला, मग तो सा. आणि तो सा मानलेला माझ्या मतानुसार असलंय, तुमच्या मतानुसार असेल बरोबर नाहीये. तुमचा आपला वेगळा असा असू शकतो. बरोबर. तुम्ही किती गाण्यात डेप्थ ठेवता त्याला आपला स्वर आहे, माझा आपला स्वर आहे. मग ह्याच्यातला भेद कसा करायचा? आणि प्रत्येकाच्या गुरुनी आपापल्या हिशोबाने शिकवलेला तो सुद्धा फरक तो असेल ना. आणि मग म्हणून तर पुष्कळांचं गाणं नाही आवडत. मग तो सर कोणाला पडतात? मग लतापर्यंत मला यायचं होतं. मग त्याला म्हणतात अटल सूर. अटल सूर म्हणजे लता LATA असा अटल सूर. हा अटल सूर कोणी आणला? महादेव गुह्य सांगत असताना पार्वतीला झोप लागली. आणि हे जे गुह्य ज्ञान समुद्रात चाललं होतं ते महाविष्णूंनी मासोळीचं रूप धारण केलं आणि ते हुंकार द्यायला लागले, हु हु हु. महादेवाला वाटलं की पार्वती हुंकार भरते आणि मग तेव्हा आणि पाहिलं झोपते इथं. मग ते महादेव उठून तयार झाले, उभे राहिले आणि त्यांनी आपला त्रिशूळ बाणा काढला आणि विचारलं कोणी ऐकलं हे? तर मग ते मच्छिंद्रनाथ प्रकट झाले. अच्छा, तिथनं हे नवनाथांचं मच्छिंद्रनाथ अवतार या रूपात. पहिले झाले आदिनाथ म्हणजे महादेव, तिथून झाले मच्छिंद्रनाथ. मग मच्छिंद्रनाथांनी हे सगळं ज्ञान ग्रहण केलं आणि त्यांनी म्हटलं की आता मला गोरक्षनाथ म्हणजे माझा शिष्य हवा आहे. आणि मग हे नवनाथी परंपरा सुरू झाली. ती मी इथपर्यंत आणली, आदिनाथपर्यंत, रिदिनाथपर्यंत. आणि पार्वती झोपली म्हणून तिला महादेवाने श्राप दिला, तर ती पुढे जाऊन लता झाली.
अरे वा, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर आदिनाथ आणि यांना सुद्धा घेतलं आहे, हृदयनाथांना सुद्धा घेतलं आणि लताजींना पार्वतीच्या रूपात. म्हणजे हा एक निवेदनाचा फार सुंदर खाका तुम्ही निवेदन करताना तयार केला. मग 7 संगीतकार घेतले आकाशात, श्रीरामचंद्र पासून घेऊन आर डी बर्मन पर्यंत. ते एक एक लताला आपलं आपलं गाणं घेऊन वरती नेतात. वा, सुनो सजना पपी हेने आलंय, वो चुप रहते आलंय, आणि शेवटून लता 12 वाजता म्हणते जादूगर सैया छोड मोरी भैया हो गई आधी रात. आणि शेवटून काय केलंय मी ना, की ब्रह्मांड में व्याप्त संगीत के सातों सुर सैकड़ों वर्षों से चक्कर काट रहे थे. उन्हें ऐसा गर्भ चाहिए था जिसमें वे इकट्ठे प्रवेश कर सके. एक भी सुर पीछे हटने को तैयार नहीं था. और उस गर्भ की प्रतीक्षा पूर्ण हुई 1939 में सिख मोहल्ला इंदौर. वो गर्भ था नाथ परंपरा के माई मंगेशकर का गर्भ. और अवतार हुआ सारे गा मा पा धा नी लता मंगेशकर. नावातच 7 सूर आले. अप्रतिम निवेदन, अप्रतिम प्रस्तुती. अगदी म्हणजे खरं कोणाला शिकण्यासारखा भाग आहे हा. मी म्हटलं ना की अष्टपैलूंपैकी काही पैलू आम्ही घेणार आहे, कारण बातचीत खूप विस्तृत होतीये. तर गायन झालंय, वादन झालंय, निवेदन झालंय. आता मी मुख्य ओळख जी अभय मांडकेजींची आहे, गीत रामायण, त्याच्याकडे वळते. गीत रामायण प्रस्तुती, आज तर तुम्ही अनेक कार्यक्रम केले आहेत, आज एवढं मोठं नाव आहे तुमचं गीत रामायणाकरता. पण मला गीत रामायण प्रस्तुत करायचंय. ही उपरती तुम्हाला कशी झाली? आणि हे गीत रामायण प्रस्तुत, कारण आपल्याला सगळ्यांनाच मराठी माणसांना गीत रामायण माहीत आहे, पण याला लोकांपर्यंत असं पोहोचवायचं आहे, ही इच्छा किंवा एक ही उपरतीच म्हणू शकते, ही कशी झाली? आणि याच्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन होतं की तुम्ही स्वतःनीच सगळं तयार केलं? नाही, माझं आई गायची गीत रामायण, आणि एक होतं वाड्याला आप्पा काळे. ते आमच्या मुलांना घेऊन एक संस्कार भारती असं त्यांचं एक मंडळ होतं, त्याच्यात आम्ही मुलं गाणं म्हणायचो. मग आम्ही गीत रामायण गाताना लोकांचं प्रतिक्रिया पाहायचो की वेगळे कुठले प्रोग्राम रंगायला वेळ लागतो, गीत रामायणाला रंगायला वेळ लागत नाही, कारण ही कथा लोकांना पृष्ठभूमी माहिती असते. तर त्याच्यामुळे हा कार्यक्रम रंगलेला आहे. जसं मैथिली शरण गुप्ता लिहितात, हे राम तुम स्वयं ही काव्य हो, कोई कवि बन जाए सहज ही साध्य है. ये मैथिली शरण गुप्ता की शुरुआत है रामायण की. और तुलसी रामायण में लिखा है, तुलसी तुलसी सब कहे, तुलसी तो बन की घास, भई कृपा जब राम की तो बन गया तुलसीदास. ऐसे राम कृपा के साथ वो ईश्वर अपने सेवा पत्रों का चयन स्वयं करता है. और मला असं लक्षात आलं की रामायण जो लोकांना माहिती आहे, आणि राम माझ्या मतानुसार एक तत्व आहे. जसं लता एक तत्व आहे, असं राम तत्व आहे. रामाची परिभाषा आहे रमन्ते इति रामः. चैतन्य तत्वाला राम म्हणतात. आणि चैतन्य तत्व जेव्हा साधना करतं, आकर्षक करतो, जसं आता बोलण्यामध्ये, गाण्यामध्ये, दिसण्यामध्ये, तर तो जेव्हा आकर्षत्व प्राप्त करतो तो बनतो कृष्ण. त्याचं नाव आहे आकर्षते इति कृष्ण. म्हणजे साध्या भाषेत गुलाब का पौधा राम, उस पर खिला हुआ गुलाब कृष्ण. आणि तो जेव्हा समाज कार्याला कामास येतो आणि त्याच्या कार्यानुरूप तो लोकांचं चित्त हरण करतो, तर त्याला म्हणतात हरी. आता मंत्र झाला राम कृष्ण हरी. म्हणजे तुमची सेवा किंवा काम जेव्हा ईश्वरचरणी समर्पित केलं जातं त्याला हरण म्हणतात, आणि तो चित्ताचं हरण करतो. मग असा मंत्र बनतो राम कृष्ण हरी. असं मी गीत रामायणाला आपली परिभाषा तयार केली. मग हळूहळू गीत रामायणाचे कार्यक्रम व्हायला लागले. आधी ग्रुपमध्ये व्हायचे, मग वेगळ्यानी करायचो. मग जितके गीत रामायण गातात इंदोरला आसपास किंवा बाहेरून यायचे ग्वाल्हेरला, त्यांच्यावर तबलाही संगत करायचो. तर त्याच्यात सेतू बांधाऱ्याचा ठेका कसा बांधला आहे, सेतू बांधाऱ्याच्या वेळेस काय लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे स्वयंवर झाले सीतेच्या वेळेस डबल आहे, आणि कडवं करताना तो अर्धा करायचा आहे. तिथे मी नेहमी मजाकीत सांगतो की तबला खाजवायचा आहे, वाजवायचा नाहीये. तबला जर वाजेल तर तो गायक गावनी पावेल, है ना. अंधारुनिया आले डोळे बावरले राजे, मुक्त हसता भूमी कन्या मनोमनी लाजे, तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अच्छा, हे घेऊन आता हा झाले हे म्हणताना तबलेवाजा खूप जोराने असेल तर हे भाव येणारच नाही. मी असं कल्पना केली आहे की हे जे सीता स्वयंवर आहे हे त्या काळातली व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. भाटचारणजींनी सांगितलं, कारण की स्वयंवराच्या वेळेस दशरथ कौशल्या विवाहाला हजर नव्हते. मग ते जेव्हा वरात घरी आली अयोध्येला, तेव्हा त्यांनी विचारलं भाटचारणला की काय झालं, आमच्या मुलाने कसा पराक्रम केला. तर भाटचारण याचं वर्णन करतात ते. असं गाणं आहे. तर हा जर तुम्ही बघाल तर गदिमाने कॅमेरा नेला सगळ्या दूर. पहिले सीतेवर क्लोजअप झालाय,
मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी वा. है ना. आणि मग तो हळूहळू खालती आलाय, हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी. मग तो कॅमेरा झूम केलाय, हा. वरती गेला आकाशात. आकाशाशी जडले नाते, तो वरती आकाशपर्यंत नेला. असं करून त्याला आजच्या भाषेत आपण त्याला चित्रीकरण केलं. तर मग मी गीतरामाला हळूहळू सुरुवात झाली आणि कार्यक्रम करायला लागलो. बरोबर. मला कुठेतरी असं वाटतं की गीतरामायणाचं हे कार्यक्रम करणं, तुम्ही ठीक लोकांपर्यंत गीतरामायण पोहोचवण्याचा प्रयत्न, पण अप्रत्यक्ष रूपात तुम्ही कुठेतरी लोकसेवा, जनसेवा किंवा समाजसेवा सुद्धा करता असं मला वाटतं. कारण गीतरामायण ऐकताना बरीच लोक, म्हणजे आपण म्हणू शकतो की तुमच्या त्या प्रस्तुतीमध्ये बऱ्याचदा माणूस अवसादमध्ये असतो, ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये डिप्रेशन म्हणतो. काही प्रसंग, कारण रामायण हे पूर्ण काव्यच, म्हणजे रामायणाची प्रस्तुती देताना इतके विविध हे निघतात जे कुठेतरी मनुष्य जीवनाशी निगडीत असतात. तर ही समाजसेवा पण आहे का? हो आहे. मी काय केलं की रामायण ऐकता मला लक्षात असं आलं की मी आत्तापर्यंत जवळजवळ 4000 कार्यक्रम केले रामायणाचे. मॉरिशस रामायण सेंटर सहित माझे अनेक कार्यक्रम झाले. तर मला हे लक्षात आलं की सगळं रामायण ऐकायला येतात सगळे फक्त म्हातारे लोक, आणि त्यांना ऐकूच येत नाही. ते जवळच्याला विचारतात सीतासमोर झालं का. तुम्ही विचार केला असं काय करावं की आता मुलांपर्यंत ही कथा आणावी, म्हणून मी आपली संकल्पना आणली. त्याचं नाव आहे 12वी पास राम. आधी याचा खूप विरोध झाला. मग बाबासाहेब तराणेकर इंदोरला जे संत आहे, मी त्यांना मध्ये घेतलं आणि मी म्हटलं नाव नाही बदलायचं. नाव रामायण म्हटलं की मला पुन्हा ऐकायला वयस्क लोक येतील, मला मुलांपर्यंत न्यायचंय रामाला. म्हणजे साध्या भाषेत टी शर्ट जीन्स घालून राम तयार करायचा, माझा राम. रामायणाचा अर्थ असा असतो ताई की आयनचा अर्थ असतो मार्ग, उत्तरायण, दक्षिणायन, असा राम तत्वापर्यंत पोहोचायचा मार्ग वाल्मिकीने तयार केला. त्याचं नाव वाल्मिकी रामायण. वाल्मिकी रामायण. मग तो प्रत्येक युगात आपलं आपलं रामायण झालं. बरोबर. आपण बोलताना म्हणतो ना आपली रामायण सुनाता, मग त्याचं स्वतः रामायण असतं. असं मग तुलसीने रामायण लिहिलं, त्याचं नाव झालं तुलसी रामायण. मग तुलसीवरती असे आरोप आले की तुमचं ते मूळ रामायणामध्ये आहेच नाही, तुम्ही जे वर्णन केलंय. तर तुलसीने स्पष्ट उत्तर दिलं कि मेरी कथा वाल्मीकि से मत जोड़ो आप, मेरी कथा का नाम है रामचरित मानस. राम जैसे चरित्र के मानव की कथा है ना. आणि 1632 मध्ये लिहिली गेली तुलसी रामायण. तर त्याच्यात तुलसीने देव केलं रामाला, वाल्मिकींनी मानव केलाय. आणि मग मी त्या संकल्पनेत 12वी पास राम आपली संकल्पना आणली. त्याचं नाव ठेवलंय द्वादशोत्तम राम, दत्तात्रय होलबोले साहेबांनी. आणि 12वीचा रिझल्ट आलाय, रामाचा मेरिटमध्ये प्रथम स्थान प्राप्त झालाय. आणि त्याच वर्तमानपत्रामध्ये 4 वर्षीय मुलीवर दुष्कृत्य अशी बातमी आली आहे. आणि विश्वामित्र उठून उभे राहतात, हे पत्र जातं की इतका संवेदनहीन समाज. प्रत्येक काळाचा राक्षस वेगळा वेगळा झाला. आजचा जो राक्षस आहे वर्तमान युगाचा, त्याचं नाव आहे संवेदनहीन समाज. आजचा युवा उर्जावान आहे, बुद्धिवान आहे, सगळं काही आहे, फक्त संवेदनहीन झालाय. त्याला जसं तुम्हाला मला भेटून बोलून जो आनंद येतो तो आजच्या नव्या पिढीला काहीच नाही येत. तो म्हणतो ऐसा क्या लगता है उनमें जो आपको अंदर से आता है, हमको तो फील ही नहीं होता. आणि हा फील नाही होण्यामुळे लग्न पण नाही होते. त्यांना हे म्हणता मला फीलच नाही होत. म्हणजे फील व्हायचं म्हणजे काय व्हायचं तुम्हाला, कुठेतरी भावना संपल्या, संवेदनशीलता संपली. हा राक्षस झाला तयार. मग मी कल्पना केली की माझा रामायण असा तयार झाला पाहिजे की या राक्षसाला वध केला पाहिजे. मग मी रामायणाचे मूल जे स्तंभ आहे ते म्हणजे कॉन्स्टंट ठेवले, त्याच्यावर पिलर उभे करून नवा रामायण तयार केलं. की आता हे वर्तमानपत्रात आली बातमी आणि विश्वामित्र दशरथाकडे जातात. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. आता आजच्या भाषेत दशरथांना विश्वामित्र बसवतात की मला तुझा राम घ्यायला आलोय. वाल्मिकी रामायणाच्या अनुसार रामाचं वय 15 वर्ष आहे. आता कुठलाही वडील आपल्या 15 वर्षाच्या मुलाला कोणाला का देईल, तो विचारेल की समस्या काय, तुम्हाला प्रॉब्लेम काय. राक्षस विघ्न टाकतात, संपलं. दशरथ म्हणतात अयोध्येमध्ये या, मी लाईट साऊंड टेट माईक सगळं देतो तुम्हाला. वाय शुड इन बिहार, राक्षस वध करायचा तुम्हाला ना, बस मला ह्याला इथे येऊन यज्ञ करा, मी पाहतो कसे राक्षस येतात. दुसरा ऑप्शन मला घेऊन चला. बरोबर. राम कशाला हवाय, रामाने तर पुतळे मारले, मी तर राक्षस मारले, तर मला घेऊन चला. माझा अनुभव. हा, तर तेव्हा विश्वामित्र उत्तर देतात, ही सगळी माझी संकल्पना आहे कि राजन, देश की शहर की समस्या जहां होती है उसका हल वहीं जाके निकाला जाता है. दिल्ली में बैठकर गली की समस्या हल नहीं की जा सकती. नगर निगम के एसी चेम्बर में बैठ के सड़कों की हालत नहीं देखी जा सकती. सड़कों पर
निर्माण कार्य प्रारंभ के वो सिमेंट के लगे हुए हैं, मेट्रो के नाम पे आधा इंदोर खुदा पडा आहे. आणि हे केव्हापर्यंत चालेल ह्याची काही सूचना नाही आहे. काय स्थिती पाहून गेल्या प्रत्येकाला रस्ते कशी वाटतं चालली स्थिती आणि केव्हापर्यंत चालेल. आणि मग दशरथ म्हणतात की अच्छा मला माहितीच नव्हतं, मला घेऊन चला. तर विश्वामित्र म्हणतात की राष्ट्र को युवा चाहिए, कब तक सफेद बालों को काला करके अध्यक्ष सचिव बने रहेंगे समाज में. वाह क्या बात है. वे स्वयं नहीं चाहते, लेकिन 9 घंटे नेट पर बैठने वाला युवा 1 घंटा भी सामाजिक कार्यक्रम में सम्मिलित नहीं होता, राष्ट्र निर्माण कैसे होगा. व्हॉट अबाउट सेकंड लाईन ऑफ मॅनेजमेंट. एक्झॅक्टली. मग मी आपला नियम असा केलाय की तुम्हाला जर माझा कार्यक्रम दुसऱ्यांदा करायचा आहे संस्थेला, तर संस्थेचा सेक्रेटरी 40च्या आतला असला तरच मी जातो. सचिवची पोस्ट 45 साल के लिए आरक्षित की जाय, तेव्हा नवी पिढी पुढे येईल. तुम्ही तोंडाने म्हणता नवी पिढी येत नाही, तुम्ही येऊ द्याल तर येईल. बिलकुल. तो आएगी ना, आके बैठे कहाँ पर. आणि मग शेवटून विश्वामित्र आम्हाला आपलं पॅकेज देतात. आजकल पॅकेज का जमाना है की मेरी कंपनी में पुरुषार्थ है, पराक्रम है, नाम है, तर्जनम यमदूता नाम, यमदूतों को तर्जनी दिखाने की ताकत मेरे पॅकेज में है. आणि हळूच सांगतात माझा पॅकेज विथ मॅरेज आहे. असं करून मी रामायणाला नवा रंग दिला. आणि मग मला आत्ता एका संस्थेकडून मानद डॉक्टरची उपाधी मिळाली रामायणावर. त्याच्यात मी हा सूत्र टाकलंय की शिवधनुष्य वही उठा सकता था जो एक पत्नीव्रत रह सकता था. समाज में नीति मूल्य को कैसे स्थापित किया जाए वो रामकथा है. तो एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. आता एक पत्नीला शिवधनुष्याच्या खाली नोटीस बोर्ड लागलं होतं, कायेन वाचा मनसे इंद्रियेण वा सीता स्वयंवर. हे धनुष्य विश्वामित्र आम्हाला सांगतात की शिवधनुष्य उठाना आसान आहे, लेकिन वो प्रॉमिस आहे. तुला शपथ घ्यावी लागेल एक पत्नीची, आणि तुझ्याशिवाय कोणी नाही उचलू शकत. का की त्या काळात बहुविवाह प्रथा होती. स्वतः रामाला 3 आया होत्या. तर एक विवाह पत्नीचं शपथ घेणं हे त्या काळात कठीण तपस्या होती. तर त्याच्यामुळे तो सगळे येऊन थांबून गेले. ते उचलू पावलेली म्हणजे कारण त्याचं असं होतं, असं मी आपलं जोडलं. आणि रेफरन्स कुठे लावला की जेव्हा महादेवानी गंगा धारण केली तेव्हा पार्वती कोपभवन चालली गेली. आणि महादेव विचारलं काय झालं, दुसरं लग्न केलं. म्हणे उचला शिवधनुष्य. तर शिवधनुष्य वॉज द क्रायटेरिया ऑफ दॅट फिनॉमिना. ते मापदंड होतं शिवधनुष्य. आणि जेव्हा महादेवाने शिवधनुष्याला हात घालून उचललं पिनाक, तर पार्वतीचा संशय दूर झाला. म्हणून सीता मातानी आपल्या विवाह अवसरावर ते शिवधनुष्य मागवलं होतं. असं करून त्या कथेला जोडल्याचा एक आराखडा तयार केला, आराखडा. आणि त्याच्यामुळे मुलांपर्यंत ही कथा वेगळ्या ढंगात पोचते. मग आई वडिलांचे संबंध कसे असले पाहिजे, भावाभावाचे संबंध कसे असले पाहिजे, त्याच्यात मला खूपसे असे अनुभव आले. आपण जेव्हा पुढे चर्चा करू सांगेन मी की रामायणामध्ये रामकथा सावत्र भावाची सावत्र भावाला दिलेली जायदादची कथा आहे. 14 वर्ष सावत्र भाऊ है, आज बड़े बड़े बाड़े टूटकर फ्लैट्स का रूप धारण कर लिया है. नीचे सगा बड़ा भाई रहता है, ऊपर सगा छोटा भाई रहता है, और रजिस्ट्री पे झगड़ा हुआ है. हे कॉमन दृश्य आहे ना. ह्याच्यात आता मी कानपूरचं एक गाव आहे छिबरा मऊ, तिथे मी कथेला गेलो. आणि त्या बाई 6 महिने मोठ्या मुलाकडे राहायच्या, 6 महिने छोट्या मुलाकडे राहायच्या. तर त्या 31 मई होती म्हणून ते आपली सगळी तयारी करत त्या खाली जायची. म्हटलं काय झालं आज तुम्हाला, तुमचा चेहरा पडलेला आहे. अरे काही नाही म्हणे. तरी म्हटलं. मग जेवताना त्या बाई म्हणल्या की आज माझा वरती शेवटचा दिवस आहे. शेवटचा म्हणजे म्हटलं आता मला आजपासून खालती जायचं खायला. म्हणके साहेब 6 महिने झाले की माझ्या पोटात गोळा येतो. मला माझ्यासमोर माझे 2 मुलं आणि नातू आपसात ओळख दाखवत नाही. मी त्यांना म्हटलं की माझी आज प्रोग्राम होऊन जाऊन द्या, कथा होऊन जाऊन द्या, उद्यापासून अशी वेळा नाही येणार. आता जसं म्हणतो ना राम सिद्ध होतो, असं माझ्या वाणीला देवाने सिद्ध केलं. आणि मेळ्यात 2 भाऊ समोर बसले. आणि मी म्हटलं इतना संवेदनहीन समाज, भारतीय ऋषिमुनि की तपश्चर्या भारत का ये दिन देखने के लिए थी कि भाई से वो भाई होता है विपत्ति बांटने के लिए, न कि संपत्ति बांटने के लिए. और बड़ा भाई उसे कहते हैं जो जायदाद का बड़ा हिस्सा छोटे को दे सके. हा नाही तो काय का बडा. आणि काय का बडा म्हटल्यावर तो मोठा भाऊ जो होता अजय विजय नाव त्याचं उभा राहिला. आणि त्या रात्री तो म्हणला की मी वर चढायला लागलो जीना. तो म्हणे महाराज नीचे आ जाओ, मैंने भाई को खाना बुला लिया खाना खाने. उसी रात उन दोनों भाइयों ने इकट्ठा खाना खाया. हे रामकथा की फलश्रुती आहे. बिलकुल. समाजात चांगले नीतिमूल्य स्थापन केले गेले पाहिजे कथाच्या माध्यमातून. गाणं मला काय फायदा होतो की गीतरामाला संगीत पक्ष असल्यामुळे लोकांना मला बांधायला त्रास नाही होत. लोकांनी गाणी ऐकलेली असतात, मग ते गाण्याची वाट पाहत बसले असतात, मग त्यांना मला हे सगळे मुद्दे समाजात रुजवायला कामास येतात. म्हणजे पुढच्या गाण्याची प्रस्तुती ऐकायला तिथे थांबतात. मग मी त्याला वेगळे मुद्दे घेतलो. आता सीता स्वयंवर झालं,
की आजकाल पाहायला मिळतं की वधूला उचललं जातं इकडनं बालाला आता कसं वाटतं, छान छान वाटतं. तर समाजात काय लक्ष्मी इतकी सूक्ष्म झाली नहीं तो कि एरा गेरा कोणी हाथ लावून दे. क्या बात है, क्या बात है. वो गौरी पूजन के लिए केवल पति के स्पर्श के लिए सिद्ध हुई है. वाह. उसको और किसी का स्पर्श मंजूर नहीं है. इस प्रथा को एक व्यक्ती रोक सकता है जिसका नाम लड़के का बाप. असं मी प्रोग्राम सांगतो. आणि कसं रोखायचं ते मी सांगतो. मंगळाष्टकाच्या वेळेस सिनेटी वाईज उभे करा. मोठे काका, मोठ्या काकू, छोटे काका, छोटे काकू, या उदमबाजी करणाऱ्या मुलांना पुढेच नका येऊ देऊ. अशी किल्लेबंदी करा. म्हणजे मग ते उचलून वरमाळा वरपर्यंत नेऊन आणि ते जे घालायचं ते पूर्ण स्वरूपच बदलून गेलंय त्याचं, है ना. आणि मग मी म्हटलं की मग पुन्हा रामायण जोडलं रामायणाशी की रामकथा में क्या हुआ था. राम जी ऊंचे थे, सीता ही छोटी थी. तर सीता वरमाला घेऊन उभी आहे आणि राम खाली वाकायला तयार नाही. मग तेव्हा तुलसी रामायण उभं राहिलं. तुलसी महाराज काय लिहितात, तब लक्ष्मणान कर दो रे करहु सीतापति वंदन थो. तब लक्ष्मण जी दौड़ के आए और उन्होंने सीतापति राम के पैर छुए. लक्ष्मण को आलिंगन देने राम नीचे झुके. इतने में सीता ने वरमाला डाली. काय उदात्त कल्पना दिल्या गेल्या. पण तुम्ही विचारलं तसं मी आता ह्या समाजाच्या ज्या परंपरा आमच्या ज्या विकृत होत चालल्या त्यांना पुन्हा पुन्हा मी रामायणाशी जोडून एक समाजाचं नवं रूप तयार करतो. म्हणून तो कार्यक्रम रंगतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी ही पण एक तऱ्हेने तुमची समाजसेवाच म्हटली जाईल. कारण आपण जेव्हा राक्षसाबद्दल बोलतो, कुठल्याही कुरीती म्हणा, कुठल्याही पद्धतीचा राक्षस म्हणा, तर जरुरी नाही की राक्षस म्हणजे अगदी शिंग असले पाहिजे किंवा मोठं स्वरूप. तो विचार, ती प्रवृत्ती, ते राक्षस. त्याच्यात मी सांगतो की राक्षस म्हणजे साक्षरः विपरीत विग्रह इति राक्षसा. साक्षर लोग जब उल्टा चलने लगे वो राक्षस कहलाते हैं. साक्षर राक्षस म्हणजे खरंच आहे की ती साक्षरता जेव्हा संपते विचारांची सुद्धा, तेव्हा तो राक्षस निर्मित होतो इकडे. मग त्याला थोडं मॉडिफाय केलं की संसारात जेव्हा नवरा बायकोला त्रास देतो त्याला रावण म्हणतात. रावण असं कालच्या सुंदर. कारण असं बनवल्याशिवाय ती कथा रोचक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. तुम्ही भारतामध्ये तर सगळीकडे कथा केल्या आहे, फॉरेन म्हणजे विदेशामध्ये सुद्धा तुम्ही गीत रामायणाचं. विदेशातला प्रतिसाद कसा असतो, कारण तिथे राहणारी लोक त्यांना मूळ संस्कृतीशी जुळूनही राहायचंय आणि तिथलं आधुनिकरण पण आहे. तर ह्या दोन्हीच्या तिथनं प्रतिसाद कसा येतो जेव्हा तुम्ही बाहेर कथा करता. माझं असं पाहण्यात आलंय की विदेशातले लोक आपल्या संस्कृतीला खूप जास्त जपून आहे, आपल्यापेक्षा जास्त. म्हणजे आता माझे मॉरिशसला कार्यक्रम झाल्यानंतर आता म्हणजे मला खरं सांगू, हे विचारण्यामागचा उद्देशच हा होता की आपण तरी इथे राहणारे, देशात राहणारी लोक तरी त्या संस्कृतीशी तितकी हे नाही जितकी त्यांना त्या संस्कृतीची तिथे राहून ओढ आहे विदेशात राहून. म्हणजे माझा कार्यक्रम आता कोरोना काळामध्ये झाला अमेरिकेमध्ये. तर तिथे शुक्रवारी गुरुवार होता, म्हणजे एक दिवस उशिरा होता. तर मी सकाळी माझा 7ला त्यांनी वेळ दिला होता स्लॉट. वेगवेगळे रावण होते आणि मी तबला आणि तानपुरा घेऊन आम्ही दोघं बसलो आणि मी पाहिलं समोर ऐकायला जे मुलं आले होते. वासुदेव सरस्वतीचा आश्रम आहे अमेरिकेला, शिकागोला, आणि सगळे मुलं सोहळ्याने ऐकायला बसले होते. प्रोग्राम ऐकायला सोहळ्याने बसले होते अमेरिकेत. आता मी पुन्हा चाललोय 8 एप्रिलपासून माझी अमेरिकेला प्रोग्राम्स आहे. आणखीन 4 दिवस लंडनला आहे. तर मला खूप चांगले अनुभव असे विदेशांमध्ये जास्त चांगले आले. गाण्यात पण ते लोक खूप बारकाईने लक्ष ठेवतात. म्हणजे जसं म्हणतात ना, जहाँ पिकता है वहाँ बिकता नहीं है. तो उनकी वैल्यू जो मूल्य है वो ज्यादा उनको पता है. ऐसा मेरा अपना अनुभव रहा. तर खूप छान प्रतिसाद तुम्हाला बाहेरूनही मिळालाच असेल नक्की, जसं तुम्ही सांगताय. हा खूप विस्तृत विषय. खरं तर गीत रामायणावर एक वेगळाच कार्यक्रम आपल्याला करायला पाहिजे. मी म्हणेन जेव्हा तुम्ही आज प्रसिद्धीच्या या शिखरावर आहात, खरं म्हणजे तुम्हाला त्या प्रसिद्धीची ओढ नाहीये, पण गीत रामायणाने तुम्हाला ही जी प्रसिद्धी आज त्या शिखरावर नेलं आहे, तर याच्या मागे, कारण कोणताही व्यक्ती जेव्हा एखाद्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतो, मग तो नवरा असो की ती बायको असो, परिवाराची साथ असतेच. तुमच्या आयुष्यातल्या त्या स्त्री शक्तींबद्दल मला जाणून घ्यायचंय ज्यांच्या सहाय्याने हे शिखर गाठलं गेलं. एक तर पहिली शक्ती माझी आई आहे. तिचं नाव आहे जान्हवी. जान्हवी म्हणजे गंगा. तर जन्नू ऋषींच्या कानातनं निघाली म्हणून तिचं नाव झालं जान्हवी. तर अशी माझ्या आईकडून मला गाण्याची सगळं म्हणजे मिळालं. पुष्कळ लोक अशी आहे की फक्त माझा आवाज ऐकून ते असं म्हणतात की तुम्हाला हे आईच्या आवाज जेव्हा तुमच्या गळ्यात ही तसरी येणार नाही. म्हणजे आईचं मला खूप जास्त साथ मिळाला. आजही आमची आई 88 वर्षाची आहे. आणखीन त्याच्यात मी आईबद्दल सांगताना पुन्हा पण मला असं वाटतं की किती लक्ष ठेवून ती आमच्याकडे असते. गाण्यासुद्धा ती प्रोग्राम झाल्यावर विचारते की कसं झालं, कोण कोण आलं होतं ऐकायला,
हे गाणं छान नाही झालं, ते गाण्यामध्ये तो भाव नाही आला. म्हणजे आजही ती प्रत्येक गाण्यात जसं एक छोटासा निघाला म्हणून तुमच्या चॅनलवर खूप छान जाईल मेसेज की किशोरी आमोणकरला त्यांच्या आई होत्या मंगूताई कुर्डीकर. तुम्ही मांडके साहेब हिंदीत सांगितलं तरी चालेल, कारण आपला प्रेक्षक हिंदी पण म्हणजे आपली गोष्ट जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचायला. तो ऐसा हुआ कि किशोरी आमोणकर जो बड़ी गायिका थी, उनको उनकी माँ ने बागेश्वरी सिखाया और 1 वर्ष तक सिखाया. और उसके बाद ऐसा कहा कि अब तुमको केवल बागेश्वरी ही गाना है. तो किशोर आमोणकर जी ने वर्षभर तक केवल बागेश्वरी गाया. जहाँ भी शाम के प्रोग्राम रात के आते थे वही लेती थी, क्योंकि बागेश्वरी सुबह नहीं गाया जा सकता. तो गाय के जब वो वापस आती थी तो मंगूताई पूछती थी की कसं झालं कार्यक्रम, छान झाला, कोण कोण ऐकायला होते, हे होते ते होते, काय म्हणाले. तर ते म्हणे किशोरी काय छान गायला तुम्ही. तर मंगूताई उठून आतमध्ये चालत जायच्या. अच्छा. किशोर कळायचं नाही काय असं झालं. पुन्हा बागेश्वरी गायला, आज कसं झालं, आज झालं. करता करता 6 महिन्यांनी पुन्हा बागेश्वरी गायल्यावर किशोर आमोणकर आल्या घरी. विचारला आईने कसा झाला आजचा कार्यक्रम. अरे म्हणे आजचा कार्यक्रम खूप छान झाला. कोण कोण होता ऐकायला. म्हणे भास्कर चंदावरकर होते, ते संगीतातले मोठे क्रिटिक होते त्या काळात. काय म्हणला भास्कर. तर त्या म्हणाल्या किशोरी आमोणकर की तो असं म्हणाला की आज बागेश्वरी छान झाला. हा. तर त्यांची आई म्हणाली बस आता उद्यापासून दुसरा वर्षी गायचा. किशोरी आमोणकर छान गायली पेक्षा बागेश्वरी छान गायली. हा. म्हणजे असं आमचं जे आम्हाला बाळकडू मिळालं ते आमच्या आईकडनं आज गाणं छान झालं. म्हणजे छान म्हणजे काय छान झालं आणि चुकलं म्हणजे काय चुकलं. त्या गाण्यामध्ये स्वर कुठे चुकला, स्वर चुकला की लगे लोकांना कळून जातो. सूर गया तो सिर गया. तर तो लक्षात ठेवून कसं गेला तर. आणि दुसरं उदाहरण म्हणजे माझी लग्न झालं 91 मध्ये आणि जी माझी पत्नी आहे तिचं नाव आहे अमृता. ते मीच ठेवलं, आधीचं नाव अंजली होतं. तर ते अमृताला मी नेहमी सांगतो ही जीवन संजीवनी आहे संगिनीपेक्षा. तर ती माझं बाकी सगळं लक्ष ठेवते की कार्यक्रमाला जायच्या आधी कोणचे ड्रेस घालायचे किंवा कोणचं पुस्तक लागेल किंवा आम्ही वेगळे कार्यक्रम आहे तर प्रत्येकाच्या स्क्रिप्ट आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या ठेवलेल्या आहे. आज दत्तजयंती कार्यक्रम ती बरोबर स्क्रिप्ट काढून ठेवून देईल, महालक्ष्मी कार्यक्रम ठेवून देईल. त्याच्यामुळे मला बाकी काही पाहावं लागत नाही. तर मी फक्त म्हणजे मला घरी सगळे म्हणतात की तुम्हाला बायको छान मिळाली आहे. तर मी म्हटलं की बायको छान ठेवली आहे मी तर सगळ्यांनाच छान. आणि मग काय होतं की ती लक्ष ठेवून ती सुविज्ञ आहे. आणि आमच्या लग्न झालं 2 मुलींचं. एक मुलगी अमेरिकेला आहे आरंभी, ती पण वामनहरी पेठेची मॉडेल होती. आणखीन तिचा अमोक मराठे आमचे जावई आहे, तर ते पुण्याचे लोक आहे. आणि दुसरी मुलगी छोटी खंडेलवाल अन्विता, ती इथे लोकमान्यनगरच्या जवळच त्यांचं वसंत विहारमध्ये राहतात लोक. आणि 2 मुलींचे लग्न झाले. रामाने आमच्यावरती कृपा केली. आणि मी नेहमी सांगतो जापे कृपा राम की होई, तापे कृपा करे सब कोई. ही राम तत्वाची अनुभूती आहे. आणि अशी ती अमृता माझ्या ओंजळीमध्ये आली आणि की त्याच्यामुळे मी निश्चिंत असतो आणि कार्यक्रम वगैरे करतो. म्हणजे अमृताजींनी तुमच्या स्क्रिप्टचंच लक्ष नाही ठेवलं मला वाटतं, खाण्यापिण्यापासून प्रत्येक गोष्ट. कारण प्रस्तुतीच्या वेळेस ती सुद्धा कुठेतरी त्या गोष्टी सुद्धा की त्यांच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष दिलेलं मला वाटतं. मांडके साहेबांची सगळी काळजी घेतली. ती पण एक खूप चांगली क्रिटिक आहे की अरे आज असा नाही जेव्हा मी तिला सांगतो ती मला सांगते. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा प्रोग्राम नंतर समीक्षा करतो की आज कुठे काय राहिलं सांगायचं किंवा कसं बोललं गेलं तर त्याच्यात तिचा पण पुष्कळ हात असतो आणि त्याच्यामुळे कार्यक्रमामध्ये तिची साथ असतेच. बरोबर. मांडके साहेबांनी आपल्याला त्यांच्या जीवनाशी जुळलेल्या स्त्री शक्तींबद्दल सांगितलं आहे, त्यांच्या आईबद्दल सांगितलं आहे, त्यांच्या बायकोबद्दल, त्यांच्या मुलींबद्दल. आज आई आणि मुली तर आमच्याबरोबर स्टुडिओमध्ये नाही आहेत, पण त्यांची बायको म्हणजे अमृता अभय मांडके आमच्यासोबत आहेत या स्टुडिओमध्ये. मी आता या बातचीतमध्ये शेवटल्या याच्यामध्ये अमृताजींना सुद्धा बोलवते आहे आणि अमृताजींचं पण या बातचीतमध्ये स्वागत करते. अमृताजी, या बातचीतमध्ये तुमचं पण खूप खूप स्वागत आहे. आणि आम्ही अभयजींच्या पूर्ण व्यक्तित्वाबद्दल बोललो आहोत, गायक म्हणून, वादक, निवेदक आणि गीत रामायण. जेव्हा गीत रामायणाबद्दल बोललो आहे तेव्हा मी प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला पण त्यांच्याबरोबर संगत करताना पाहिलेलं आहे. काय वाटतं जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर कार्यक्रम करता तेव्हा? फार छान वाटतं म्हणजे, आणि खूप आनंदही होतो. आणि मी आधी पण गात होते म्हणजे, पण मी गीत रामायण यांच्या सोबत राहूनच गाऊ लागले. बरोबर. आधी मी म्हणजे इतर वेगवेगळे कार्यक्रम करायचे, कधी भावगीत, भक्तिगीत, फिल्मी असे करत होते. पण मग गीत रामायण लग्नानंतरच सुरू झालं. आणि त्यात गीत रामायणातील स्त्री पात्रातील जी गाणी ती मी गाते. अच्छा. मग आता या कार्यक्रमाच्या शेवटल्या याच्यात आहोत आपण. आम्हाला काय ऐकायला मिळेल गीत रामायणच्या याच्यातलं एखादं?
मी गीत रामायणातलं एक जसा पाळणा असतो ना, कौसल्या रामाला नाव घालते, तर तो मी ऐकवते. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर. क्या बात आहे. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, माझ्या मांडीवर नाहतो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, माझ्या मांडीवर नाहतो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी थवारा गुंचा थांबतो, थवारा गुंचा थांबतो. वा, म्हणजे अमृताजींनी सावळा ग रामचंद्र माझ्या हातानं ना, तो कौशल्यानी जे तिथे हे केलं ते खरं इथे उभारलंय. असं इतकी सुंदर प्रस्तुती केली आहे. थोडा वेळेचा अभाव आहे म्हणून आम्ही पूर्ण ते ऐकू नाही शकत आहे, पण खूप छान गायला आहात अमृताजी. तुम्ही स्वतः गायिका आहात, तुम्ही म्हणाला. एक गायिका म्हणून आजच्या या तुमच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये रियाजाला तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो आणि रियाजाचं किती महत्व तुम्हाला वाटतं? रियाजाला फारसा वेळ नाही मिळत, तरी पण अर्धा तास तरी मिळतो आम्हाला रियाजाला. आणि इतर तसं पाहिलं गीत रामायणाचं तर आमचं पारायणच झालं यांनी सांगितलं, कारण इतके कार्यक्रम होऊन चुकले तर ते तर अक्षरशः पारायणच झालं. आता गीत रामायण आम्हाला पाठ सुद्धा झालंय. म्हणजे ती प्रस्तुती देण्याकरता वेगळी काही तयारी खरं तशी करावी. गीत रामायणाकरता नाही करत, पण आमचे जे इतर कार्यक्रम आहे, जसं नांदी ते सर्वात्मका एक कार्यक्रम आहे, एक स्वरगंगेच्या काठावरती आम्ही असं केलंय, स्वरगंगेच्या काठावरती दत्त जयंती असली तर दत्त दर्शन, आणि रामायणाचं तर रामायण आहेच, आणि दत्त दर्शन, मग शिवदर्शन. म्हणजे ज्या तिथीला त्या तारखेच्या म्हणजे त्या कार्यक्रमाला नाही, त्या टायटल कार्यक्रमाला म्हणजे स्वरगंगेच्या तिथे काठावर कॉमन ठेवून ते केलंय. स्वरगंगेच्या काठावर दत्तदर्शन, दासनवमी, शिवजयंती, आणि त्याच्यात आम्ही वेगळे कार्यक्रम असे आम्ही करतो. आणि एक कृष्णायन केलाय, एक अनंत रूपधारिणी केलाय. पण जितका कार्यक्रम लोकप्रिय गीत रामायण झाला तेवढे इतर नाही झाले, पण बरीचशी झाली त्याची. कारण मला असं वाटतं की गीत रामायण लोकांशी इतकं जुळलेलं आहे. म्हणजे आपण गदी माडगुळकरांच्या रामायणाबद्दल जर म्हणायला गेलो, गीत रामायणाबद्दल जे ते छप्पने आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा रामायण लोकांच्या जीवनात आहेच आहे. त्यामुळे मला वाटतं त्या कार्यक्रमाला लोक खूप जास्त कनेक्ट करतात. अरे माझ्यावर पुष्कळ कार्यक्रम म्हणजे ना आणखीन कार्यक्रम आहे, पण लोक काय करतात, एकदा नाव झाल्यावर आता माझ्याकडे गीत महाभारत आहे. अच्छा. ते पुण्याच्या वाशिम देशपांडेंनी लिहिलंय. अच्छा. तर ते पण इतके सुंदर शब्द आहेत. म्हणजे स्वतः फडक्यांनी त्या पुस्तकाला असं सांगितलंय की गीत रामायणानंतर खूप छान एक नवं साहित्य उभं झालंय. त्याचं पण तुमच्या मी श्रोत्यांना एक उदाहरण सांगतो. आणले सभेत पांचालीला, गीत महाभारताचं गाणं आहे. असं वाटतं की तुम्ही डोळ्याने ते पाहताय. शब्द आहे त्याचे, प्रतिकाराविण सरे पराक्रम, कपट खाळावून हासे, पुरुषार्थाला जिंकून गेले द्यूताचे फासे, नियती का सुखते कोणाला, आणले सभेत पांचाळीला. आता शब्द बघा, आणिले सभेत पांचालीला, आणिले सभेत पांचालीला, द्रुपद कन्यका पांडव पत्नी, क्षणापूर्वीची कुरु सम्राज्ञी, हिसडित ओढित केश धरोनी, एक वस्त्र त्या रजस्वलेला, आणिले सभेत पांचालीला. याला म्हणतात गीत महाभारत. हे पण गीत रामायणासारखं प्रसिद्ध झालं पाहिजे. आता असा भीम कोपतोय त्याचं गाणं आहे,
मूर्तिमंत क्रोध जणू आग होकतो, मूर्तिमंत क्रोध जणू आग होकतो, काळदिंडीमा समान भीम गरजतो, काळदिंडीमा समान भीम गरजतो, द्यूत का युधिष्ठिरा कोणी न खेळले, पत्नीला पणास एक तूच लाविले, दोष तुझा हात तुझे प्रथम जाळतो, काळदिंडीमा समान भीम गरजतो, काळदिंडीमा समान भीम गरजतो. हे गीत महाभारत आहे. म्हणजे अभय मांडकेजी गीत रामायणाबरोबर गीत महाभारतही सांगतात आहे. आणि मी परत हेच म्हणेन की कार्यक्रमाला कुठेतरी एक समयाची सीमा आहे, नाही तर इतकं काही बोलायला आहे. पण पुन्हा आम्हाला तो कार्यक्रम ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो की समेटणं पड रहा आहे. तर आता मी अमृताजींना हेच म्हणेन की अमृताजी जेव्हा गायनाबद्दल तुमच्या बोलले आहे, मी अभयजींकडनं तर बरंच काही ऐकायलाही मिळत आहे आणि ऐकायलाही आवडेल सुद्धा. आणखीन कार्यक्रमाच्या शेवटी मला दोघांकडनं काय ऐकायला मिळेल, आपण कार्यक्रमाचं समापन करूया. वा, एक तर खूप तुमच्या चॅनलला धन्यवाद. आणखी तुम्हाला खूप देवाने छान म्हणजे मुलाखत घ्यायची एक तुम्हाला हे दिली आहे, विशेषता दिली आहे. कारण की मी अनेक माझ्या मुलाखती झाल्या आहे, पण वेगळे आजची मुलाखत मला खूप वेगळी याच्यासाठी वाटली की माझे सगळे मुद्दे जे मला समाजात सांगायचे ते एकत्र करून बेसिकली मी काय सांगायचं राहिलं, मी MSc केलंय केमिस्ट्रीमध्ये. आणखी मला हा प्रश्न राहिला म्हणजे अगदी समाप्तीच्या आधी की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात रसायनशास्त्रामध्ये, हे मला कळलंच आता मग आपण बोलत होतो तेव्हा. पण गीत रामायणाचं रसायन लोकांच्या आयुष्यात हा भाव म्हणजे अगदी मी थोडक्यात सांगायला काय झालं की विज्ञानची परिभाषा लोकांना चुकीची माहिती आहे. फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे विज्ञान नाही आहे. विज्ञानची परिभाषा आहे विशेष ज्ञान इति विज्ञान. कुठल्या क्षेत्रातलं विशेष ज्ञान त्याला विज्ञान म्हणतात. तर मी केमिस्ट्री शिकताना जेव्हा आपण विशेष एकत्र केलं तर परम्युटेशन कॉम्बिनेशन जे असायचे ज्यांनी एक नवं रसायन तयार व्हायचं, असं रामायणाचं पण आमचं ही पण BSc केलंय मॅथमॅटिक्समध्ये, नंतर हिनी MA केलं सोशलमध्ये. मी केमिस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंग केमिस्ट्रीमध्ये ग्वालियरहून MSc केलं 91मध्ये. MScलाही माझा प्रथम श्रेणीमध्ये क्रमांक होता. आणि विशेष ज्ञान असल्यामुळे मला काय झालं की बुद्धीची चालना असल्यामुळे मला त्याचा शॉर्टकट लक्षात घ्यायला वेळ लागत नाही. कुठलाही श्लोक तुम्ही म्हटला संस्कृतचा तर संस्कृत माझं चांगलं होतं. माझे आजोबा संस्कृतचे टीचर होते, त्याच्यामुळे मला संस्कृत लक्षात राहतं की ग्रामर मी लक्षात ठेवलंय, कर्ता कसा न्यायचा आहे, कर्ताने कर्म को करण से संपदान केली आहे, हे मला सगळं लक्षात असल्यामुळे मला श्लोक पाठ करायला वेळ लागत नाही. आणि विशेष ज्ञानाचा देवाची कृपेने मला अनुभूती झाली आहे, त्याच्यामुळे मी हे सगळं तयार करू पावलो. आता मी तुम्हाला शेवटून एक शुक्रतारा मंदवारा. हो, आणि त्याआधी तुम्ही मला इतक्या छान शब्दांनी हे केलं त्याच्याकरता मी तुमचे विशेष आभार मानते. माझी तर खूप इच्छा आहे की तुम्ही माझ्यावर कार्यक्रम करावे, तुम्ही आमच्या सोबत निवेदन करा. निश्चित म्हणजे तुम्हाला मराठीचा टोन खूप छान देवाने दिलाय की तो सहसा आम्ही ऐकायला मिळतो. मराठीला एक टोन असतो ज्याला आपण अस्सल मराठी माणा म्हणतो, तर तो तुमच्या देवाने दिलाय. म्हणजे कार्यक्रम समाप्त झाल्यावर आभार करणारच आहे, पण यापूर्वी पण दोघांचे आभार मानते इतके छान शब्द बोलल्याबद्दल. आणि जर मी असं म्हणेन की विज्ञान आणि गणित या दोघांचं सामंजस्य हे इतकं सुंदर घडून आलंय आणि ते गीत रामायण आणि इतर कार्यक्रमांमधनं लोकांपर्यंत पोहोचतच आहे. कारण कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये विज्ञानही हवं आणि गणित पण हवंय, दोन्हींचं सामंजस्य हवंय. शेवटी काय ऐकवणार आहात? शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळुनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला, तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला. अंत
अंतरीचा गंध माझा, अंतरीचा गंध माझा, आज तू पवना वहा, तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा. शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न आहे, धुंदया गाण्यातुनी, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू असा जवळी रहा, तू अशी जवळी रहा, तू असा जवळी रहा. वा, क्या बात आहे. म्हणजे इतकं अप्रतिम दोघांनी एक दुसऱ्याला हे कॉम्प्लिमेंट केलंय आणि इतकं सुंदर गायला आहात दोघं जण. कार्यक्रम आणखीनही खूप मोठा होऊ शकत होता, कारण वेळेच्या अभावी आम्हाला बऱ्याच गोष्टींना कमी याच्या शब्दांमध्ये बोलावं लागलंय. आम्ही पुढे पण मांडकेजींसोबत आणि अमृताजींसोबत गीत रामायणाचा एक वेगळा कार्यक्रम करणार आहोत. पण आजच्या या कार्यक्रमाला आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. त्याआधी मी या दोघांचे या कार्यक्रमात येण्याकरता धन्यवाद आणि आभार प्रदर्शित करते. तुम्ही दोघं या कार्यक्रमात आला आणि आमचं एवढा वेळ आम्हाला दिला त्याच्याकरता मी SR टाइम मराठीतर्फे तुमच्या दोघांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आता आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार.